विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। मी आहे प्राध्यापक माधव कुरे आणि आपण क्लास 8चं आपलं काय पाहतोय, रॅशनल आणि इरॅशनल नंबरचा टॉपिक पाहतोय। याच्या अगोदर आपण किती लेक्चर घेतलेले आहेत? 3 लेक्चर घेतलेले आहेत आणि हे 4थं लेक्चर आहे। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपण त्याच्या पुढला भाग काय करू, कंटिन्यू करू। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर पहा हेडिंग काय आपली, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स। डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स पहा। तर आता डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स, रॅशनल नंबर माहिती आहे तुम्हाला, आहे का नाही? रॅशनल नंबरची डेफिनेशन वगैरे पाहिलेली आपण सगळं पाहिलेलं आहे। पहा मी एक काय करतो, हा 7/4 हा नंबर घेतलेला आहे। तर 7/4 हा काय आहे, एक नंबर आहे आणि हा कसा नंबर आहे, हा रॅशनल नंबर आहे, रॅशनल नंबर आहे। मग आता 7/4 ला तुम्ही काय केलं, डिवाइड केला। 7/4 ला तुम्ही डिवाइड केल्या, असं डिवाइड करा किंवा तुमच्या लेवलला तुम्ही काय करता, कसं डिवाइड करता ह्याला, असं घेऊ म्हणजे 4 इथे करतो, 4 न तुम्ही 7 ला डिवाइड करता। 4 न 7 ला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला काहीतरी, आता डिवाइड करून बघा, काहीतरी एक्झाम्पल काहीतरी मिळेल। पहा तर काय आपण याला डिवाइड करू, ठीक आहे, तर डिवाइड करू। 4 1 जा 4, ठीक आहे, 4 1 जा 4, ठीक आहे, तर 1चा भाग बसला। 7 - 4 किती उरला तुमचा, 3, ठीक आहे। त्याच्यानंतर आता 3 हा काय आहे, छोटा आहे 4 पेक्षा, तर त्यामुळे आपण पॉईंट दिला, तर इथं झाला तुमचा 30, ठीक आहे, पॉईंट दिला इथं झाला 30। त्याच्यानंतर 4चा पाडा म्हणा, 4 7 जा 28, 4 7 जा 28 म्हणजे 4 7 28, मराठी मीडियमवाल्याने 4 7 28, ठीक आहे। आणि 7 इथं लिहिलेलं आहे। 7 टाइम्स आपण 4चा पाडा म्हणल्यानंतर 28 आलेला आहे, म्हणून 7 इथं आला, 28 इथं, तिथं सबट्रॅक्शन करा। 0मधनं 8 जातील का, जात नाही, 0मधनं 8 जात नाही, त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, ह्या 3मधनं इकडे एक घ्यावं लागेल। मग इथं काय झाले, इथं छोटा एक लिहिला आहे, इथं झाले 10, इथं एक छोटा एक लिहिलेला आहे, मी मोठा नाही आहे, ठीक आहे, छोटा का लिहिलेला आहे, कारण आपण इथून कॅरी घेतलेला आहे इकडं। इथं 3मधनं जर इकडे घेतला आपण एक, इथं झाले 10, 10मधनं जर 8 गेले तर तुमचा इथं 2 उरला, ठीक आहे। इथं 3 होते, 3मधनं इथं दिला, त्यामुळे इथं 2 उरले आणि 2मधनं 2 गेले तर 0 राहिले। मग 0 राहिले तर आपल्याला 0 लिहून वगैरे कन्फ्युजन करायचं नाही, तर काही नाही, तर काही लिहायचं नाही, ठीक आहे, तेथपर्यंत कळलेलं तुम्हाला। त्याच्यानंतर हा 4 मोठा आहे, हा 2 छोटा आहे, तर त्यामुळं इथं 0 लिहू, कारण आपण इथं ऑलरेडी पॉईंट दिलेला आहे, तर त्यामुळे पुन्हा पुन्हा पॉईंट द्यायची काही गरज नाही। मग आता 4चा पाडा म्हणा, 4 4 5 जा 20, 4 5 जा 20 आहे का नाही, 4चा पाडा किती वेळेस म्हणलं 20 आलेला आहे, तर 5 वेळेस, 4 5 जा 20, 4 5 जा 20। आता 0मधनं 0 गेला 0 आणि 2मधनं 2 गेला 0, तर हा कम्प्लिटली भाग गेलेला आहे, ठीक आहे। तर हा रॅशनल नंबर आहे। रॅशनल नंबरला सोडवलं तर ह्याचं उत्तर किती आलेलं आहे तुम्ही डायरेक्टली करू शकता, पण तुमच्या लेवलला थोडंसं तुमचं कॅल्क्युलेशन तेवढे स्ट्रॉंग नसतील, ठीक आहे, अंडरस्टँडिंग थोडी वीक असू शकते तुमची, तर तुमच्या लेवलला तुम्ही काय करायचं, अशा प्रकारे सोडून बघायचं। हा खाली असतो तो इथं लिहायचा आणि हा 7 असतो तो मध्ये लिहायचा आणि डिवाइड करायचं आणि अशा प्रकारचं उत्तर काढायचं। तर ह्याचं उत्तर आलं आहे 1.75, हे डेसिमल फॉर्ममध्ये आलेलं आहे। ह्याला काय म्हणतो आपण, डेसिमल फॉर्ममध्ये इथं लिहायचं, डेसिमल फॉर्ममध्ये आलेलं आहे उत्तर। डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजे हे रॅशनल नंबर आहे आणि रॅशनल नंबरला सोडवल्यावर अशा प्रकारचं उत्तर आलेलं आहे, हे तुमचं काय आहे, डेसिमल रिप्रेझेंटेशन आहे। हे काय आहे तुमचं अशा प्रकारचं, म्हणजे डेसिमल फॉर्म देऊन आपण कम्प्लिटली भाग करतो, त्याला डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणतो। आता ह्या डेसिमल रिप्रेझेंटेशनमध्ये पण 2 पार्ट पडतात, 2 पार्ट। हा डेसिमल रिप्रेझेंटेशन आहे, एक आहे तुमचं काय असतील, टर्मिनेटिंग रॅशनल नंबर, काय भाग पडतो तुमचा, टर्मिनेटिंग रॅशनल नंबर आहे का नाही, टर्मिनेटिंग रॅशनल नंबर्सला मी शॉर्टमध्ये असं लिहितो, ठीक आहे। आणि दुसरा असतील नॉन टर्मिनेटिंग, हे मिटवतो मी, ठीक आहे। का असेल दुसरं, काय असेल तुमचं, हे मिटवतो, हे झालेलं आहे तुमचं। दुसरं आहे तुमचं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग रॅशनल नंबर, रॅशनल नंबरला शॉर्ट RN मी लिहितो, ठीक आहे, तुम्ही लिहू नका, फक्त मी शॉर्टमध्ये RN लिहिलेले, तुम्ही लिहू नका, ठीक आहे, काही शॉर्ट फॉर्म वगैरे नाही। नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग रॅशनल नंबर असं मी लिहिले, पण तुम्ही लिहू नका, पूर्ण लिहा रॅशनल नंबर। तर आता टर्मिनेटिंग रॅशनल नंबर म्हणजे काय आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग रॅशनल नंबर म्हणजे काय, हे पहा। तर तुमचं काय, आपण 7/4 ला डिवाइड केल्यानंतर 1.75 आलेलं आहे उत्तर। तर एक असते तुमचं टर्मिनेटिंग रॅशनल नंबर आणि दुसरा आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग रॅशनल नंबर। तर आता कसं टर्मिनेटिंग रॅशनल नंबर म्हणजे कसा ओळखायचा, 7/4 ला म्हणजे एखाद्या रॅशनल नंबरला तुम्ही जर डिवाइड केल्या, तर डिवाइड केल्याच्या नंतर
त्याचा कम्प्लिटली भाग जात असेल, कम्प्लीट भाग गेलेला याच्यानंतर काही येते का, काही येत नाही, म्हणजे कम्प्लीट भाग गेलेला आहे, तर त्याला म्हणायचं टर्मिनेटिंग रॅशनल नंबर. टर्मिनेटचा अर्थ काय होतो बघा मित्रो, टर्मिनेटचा अर्थ होतो एंड होणे. टर्मिनेटचा अर्थ काय होतो, एंड होणे. टर्मिनेटचा अर्थ काय होतो तुमचा, एंड होणे. एंड कुठेतरी संपतोय, एंड होणे, ठीक आहे. आणि नॉन टर्मिनेटिंगचा अर्थ काय होतो तुमचा, एंड न होणे, आहे का नाही. टर्मिनेटिंगचा अर्थ कळला म्हणजे नॉन टर्मिनेटिंगचा कळतो, हे कळलेलं. त्याच्यानंतर रिकरिंग म्हणजे काय, रिकरिंगचा अर्थ होतो तुमचा, रिकरिंगचा अर्थ काय होतो, रिकर होणे म्हणजे काय, रिपीट होणे. रिकर होणे म्हणजे काय, रिपीट, तोच नंबर काय होणे, रिपीट येणे, रिपीट होणे. मग हा तुमचा आहे 1.75, हा डेसिमल फॉर्ममध्ये आलेला आहे, तर टर्मिनेटिंग आहे रॅशनल नंबर. आता टर्मिनेटिंग आहे आणि हा नॉन टर्मिनेटिंगचं एखादं एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर मी देऊ शकतो तुम्हाला 1/3. 1/3 म्हणजे 1/3 म्हणजे 3 आहे का नाही. 1/3, 3 जर तुम्ही काय केलं, 1ला जर डिवाइड केलं तर तुमचा 1 पॉईंट, याचं उत्तर काय येते पहा. उत्तर काय तुम्हाला काढायचं असेल डायरेक्टली मी लिहितो उत्तर, तर याचं उत्तर येते, सोडून द्या, हे करत बसू नका, मी डायरेक्टली उत्तर सांगतो, तुम्ही काढत बसा अशा प्रकारे. तर काय येईल तुमचं 0.0चा भाग जाईल 0. आहे का नाही, 3 डॅश 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 असं कुठपर्यंत 3 येईल, हे एंड होणार नाही. तर ह्याला आपण म्हणतो नॉन, हा कशाचं एक्झाम्पल आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग रॅशनल नंबर, आहे का नाही. तर ह्याला आपण काय लिहू शकतो पहा, 1/3 याला असं इतकंच लिहायचं, तर याच्यासाठी एक आपण उपाय शोधलेला आहे. तर 3 हा नंबर काय होतो, रिपीट होतो. 3 नंबर खूप वेळेस रिपीट होतोय, तर त्याच्या डोक्यावर आपण असं डॉट लिहू शकतो, एकच नंबर. पण डॉट लिहू नका, तुम्ही काय करा, डॉटच्या ऐवजी डॉट किंवा बार लिहितो, डॉटच्या ऐवजी तुम्ही काय करा, बार लिहा. डॉट किंवा बार दोन्ही लिहितो, पण काय करा तुम्ही बार लिहा, कारण डॉट एखाद्या वेळेस तुमचा उमटणार नाही किंवा दिसणार नाही एक्झामिनरला, त्याच्यामुळे तुम्ही 3च्या डोक्यावर असं बार लिहायचं. म्हणजे ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ काय आहे, सेम आहे, ठीक आहे. एक नंबर रिपीट होतो इथं, असे किती नंबर रिपीट होऊ शकतात, तर हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंगचं काय आहे, एक्झाम्पल आहे. तर आता हे कळलं असेल तुम्हाला. आता ह्या नंबरला तुम्ही म्हणाल हे टर्मिनेटिंग आहे, टर्मिनेटिंगला तुम्ही नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्ममध्ये लिहू शकता का, हां लिहू शकता, ह्याला पण लिहू शकता. तर ह्याला जर लिहायचं असेल तर कसं लिहू शकता, आता पहा 1.75 हा कम्प्लिटली म्हणजे हे कशाचं उत्तर आहे, 1.7/4चा आहे, याला 1.75 आलेलं आहे उत्तर. हे टर्मिनेटिंग आहे, पण तुम्ही जर कोणी म्हणलं याला नॉन टर्मिनेटिंगमध्ये लिहा तर 1.75 तुमचं इथपर्यंत आलेलं. याच्यात काय करा तुम्ही 000 असं लिहू शकता का तुम्ही, 000 हा लिहू शकता, कारण हा 0 हा रिपीट होणारा भाग आहे किती वेळेस. तर याला तुम्ही काय करता 1.75, हा 75 रिपीट होत नाही, पण 0 रिपीट होतो, 0च्या डोक्यावर बार लिहू शकता. ह्याचा अर्थ काही होत नाही, तुम्ही किती 0 जरी लिहिले याच्यानंतर काही फरक पडत नाही, कारण इथं पॉईंट दिलेला आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे लिहू शकता तुम्ही, ठीक आहे. तर हे इथं तुम्हाला कळलं असेल टर्मिनेटिंग काय, नॉन टर्मिनेटिंग काय, आणि टर्मिनेटिंगला तुम्ही नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्ममध्ये कसं लिहू शकता हे कळलं असेल तुम्हाला. तर हे थोडंसं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, एवढी अशी काही आवश्यकता तुम्हाला नाही. मी बी थोडं जास्त डिटेलमध्ये सांगितल्यावर काही लोकांना थोडंसं अवघड बी गेलं असेल, ठीक आहे. तर आपण काय करूया आता, याच्यानंतरचे काय तुमच्या याच्यामध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते काय करूया, बघूया, ठीक आहे. पहा, तर आता आपण काय करतोय, प्रॅक्टिस सेट 1.3 पाहतोय. काय करतोय, प्रॅक्टिस सेट 1.3 पाहतोय, आणि त्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन काय आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. तर 9/37 एक नंबर आहे, याला आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर याला आपण कसं लिहितो पहा, डेसिमलमध्ये फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर 37 इथं आहे आणि हा इथं तुमचा आहे 9, ठीक आहे. ह्याला सोडवायचं आहे, तर 37 आणि 9 असं सोडवायचं, याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं, सोडवत जायचं आहे. तर तुम्हाला 37 मोठा आहे, हा 9 छोटा आहे, तर मग तुमचा भाग जाईल का नाही, 0 पॉईंट लिहा, ठीक आहे. 0 पॉईंट म्हणजे 0चा भाग घाला, 0चा घातल्यानंतर तुमचा 9 जशाच तसा खाली येईल, आहे का नाही. सबट्रॅक्शन करा, म्हणजे 37 शून्याचा भाग जाईल, ठीक आहे. शून्याचा भाग गेला, आता शून्याचा भाग गेला, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करा, शून्याचा भाग गेला, पॉईंट दिला, इथं पॉईंट दिला, त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, मग 0 घेऊ शकतो. इथपर्यंत कळलं का तुम्हाला, 0चा भाग घातला, कारण ही संख्या काय आहे, छोटी आहे, ही मोठी आहे. जेव्हा ही संख्या मधली छोटी असते आणि ही मोठी असते तर शून्याचा भाग घालायचा, म्हणजे 0 लिहायचा आणि सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन केल्यानंतर 9 मधनं 0 गेला तर 9 उरला, मग पॉईंट दिला आणि त्यामुळे इथं 0 लिहिला, हा पॉईंट दिल्यामुळे मी 0 दिला, इथं झाले मग 90. आता 90 हा मोठा आहे 37 पेक्षा, मग त्यामुळे भाग घालू शकता. कितीचा भाग घालू शकता तुम्ही, 2चा भाग घालू शकता, 2चा. 37 2 तुमचा किती येते, 37 2 तुम्हाला जर येत असेल तर बघा, येत नसेल तर काय करा, 37 × 2 करा, हे पहा करा, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकता रफमध्ये. पहा करून बघा,
आता मला येते, परंतु तुम्हाला एक मेथड सांगतो, त्यासाठी मी तुम्हाला असं करायचं आहे, फॉलो करायचं आहे. ठीक आहे, येणं गेलं तर तुम्हाला परीक्षेत साईडला रब करून बघायचं. 7 2 जा 14, 14ला 4 कॅरी 1, 3 2 जा 6, 6 आणि 1 7 म्हणजे 74 आलेला आहे तुमचा. म्हणजे 37चा 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलं तर 74 येते, तर 74 इथे येईल तुमचा. आता काय करा, हे 2 लिहिलेलं आहे, 2 टाइम्स घेतल्यामुळं इथं ऑलरेडी लिहायची गरज नाही डबल. आता याचं सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन कसं करणार, 0 आहे, 0मधनं 4 जाईल का, जाणार नाही, तर त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, या 9मधनं 1 घ्यावं लागेल. 9मधला 1 घेतला, इथं 10 झाले तुमचे. 9मधला इकडे 1 घेतला तर तुमचं 10 झाले. ठीक आहे, तर शॉर्टमध्ये छोटा 1 लिहितोय, हा 10 झालेला आहे. ठीक आहे, हा 10 झालेला आहे. हा 10मधनं कॅरी आहे, इकडला इकडे घेतलेला आहे आपण, त्यामुळं इकडला इकडे, त्यामुळे छोटा लिहितो मी, किंवा लिहिणं गेलं तरी चालते, तुम्हाला समजावं म्हणून मी लिहितोय. ठीक आहे, लिहायची काय आवश्यकता नाही. तर तुम्ही लिहू पण नका, कारण न लिहिलं तरी चालेल, पण तुम्हाला समजण्यासाठी लिहितो, तुम्ही लिहू नका. ठीक आहे, किंवा छोटा लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही असा. ठीक आहे, तर 9 छोटा लिहा, नाही तर तुम्ही जर मोठा केलं तर मग ते एक्झामिनरला पण कळणार नाही, काय 910 वाटेल तिथं. ठीक आहे, तर इथं 10 झाले. आता इकडला 9मधला इकडे घेतला, इथं 0 होता, 10 झाले, तर 10मधनं 4 गेले तर 6 उरले. आता इथं 9मधनं इकडे दिल्यामुळे याच्याकडे किती राहिले होते, 8च राहिले. 8मधनं 7 गेला तर तुमचा उरला 1 उरला. आता 16 झाले. आता पुन्हा 16 का आहे, छोटा आहे, 37 मोठा आहे, तर तुम्हाला पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे, तर त्यामुळे इथं 0 वाढू शकता तुम्ही. आता पहा, आता 37चा पाडा कितीपर्यंत म्हणू शकता तुम्ही, 37चा पाडा काय करा तुम्ही, आता 4पर्यंत म्हणल्यावर तुम्हाला 160च्या आसपास येईल. तर काय करायचं, इथं मल्टिप्लिकेशन करून बघायचं, 37 × 4. आता कितीपर्यंत म्हणायचं ते तुम्ही म्हणा. 37चा तर पाडा कोणाला येत नाही तुमच्या 8th क्लासमध्ये, असं मला वाटते. ठीक आहे, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला चुकून येऊ शकतो, पण सहसा येणार नाही 37चा पाडा कोणाला पण. ठीक आहे, तर चालते. तर पहा, लक्ष द्या. तर काय करायचं तुम्हाला, 37 × 4 करून बघा. 37 × 4 करून बघा किती येते पहा. 7 4 जा किंवा 4 7 जा कसंही करा तुम्ही. 7 4 जा 28, 28ला 8 कॅरी 2, 3 4 जा किंवा 4 3 जा कसंही करा. 4 × 12, 12 आणि 2 14. ठीक आहे, म्हणजे तुमचा 148 आलेला आहे. 148 आलेला आहे. पहा, एक बार चेक करून बघा. 7 चौक 28, 28ला 8, हातचे आले 2, 3 चौक 12, 12 आणि 2 14, 148. तर 148 तुमचा 168च्या जवळ आहे. आता 168पेक्षा मोठा नसायला पाहिजे. एक जर 37 ॲड केला तर नक्कीच तुमचा मोठा होईल. तर 148 आलेला आहे. इथं किती आलेला आहे तुमचं, 148 आलेला आहे. सबट्रॅक्शन करा. आता 148 आलेला आहे, पण किती टाइम्स म्हणल्यामुळं 4 टाइम्स, तर इथं 4 लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, इथं लिहित जायचं. तर आता याचं सबट्रॅक्शन करा. इथं 0 आहे, 0मधनं 8 जात नाही, तर इकडला 1 इकडे घेतला. आता कळलं असेल तुम्हाला. तर इकडला 1 इकडे घेतला तर इथं 5 राहिले, इथं 10 झाले. ठीक आहे, इथं 10 झाले. 10मधनं 8 गेला तर तुमचा उरला 2, इथं 6 होते, पण इकडे 1 दिल्यामुळे इथं 5च राहिले. 5मधनं 4 गेला तर 5मधनं 4 गेला तर तुमचा 1 उरला, आणि ह्या 1मधनं 1 गेला तर 0. ठीक आहे, तर 0 लिहित नाही आपण, इथं 12 उरले. ठीक आहे, तर 12 पुन्हा छोटा झालेला आहे. ठीक आहे, 12 छोटा झालेला, पुन्हा मी काय केलो, इथं 0 दिलो. आता 120 झालेला आहे. तर आता तुम्ही काय करू शकता, तुम्हाला असं वाटते का 37चा पाडा 3 वेळेस म्हणल्यावर 37च्या जवळ येईल असं वाटतं, तुम्हाला अंदाज घेऊ शकता. कारण 2 वेळेस म्हणल्यावर 74 आलं होतं. नक्कीच तुम्ही 1 वेळेस एक्स्ट्रा म्हणू शकता. आणि 4 वेळेस म्हणल्यावर तर 148 आले, तर मोठा होते. 2 वेळेस म्हणल्यावर 74 आले. तर आता काय करा, 3 वेळेस म्हणून बघा तुम्ही, तरी ते लिहू शकतो मी. 37 × 3, 7 3 जा 21ला 1 कॅरी 2, 3 3 जा 9, 9 आणि 2 11. हे तुम्ही काय करा, स्वतः करून बघा. ठीक आहे, 7 त्रिक 21ला 1, हातचे आले 2, 3 त्रिक 9, 9 आणि 2, 9 आणि 2 किती झाले तुमचे 11. ठीक आहे, 11ला 11 म्हणजे 1 1 1 111 असं येईल उत्तर. ठीक आहे, मग आता पहा, इथं काय करायचे तुम्हाला, 0 आहे, 0मधनं 1 जात नाही, 0मधनं 1 जात नाही. इकडला 1 इकडे घेतला आपण, 10 झाले. 10मधनं 1 गेला तर उरले 9. इथं 2 होते, पण इकडं दिल्यामुळे इथं 1च राहिला. 1मधनं 1 गेला 0, 1मधनं 1 गेला 0, तरी 0 0 लिहायची काही गरज नाही. पहा, आता पुन्हा तुमचा काय आलेला आहे, 9 आलेला आहे. ठीक आहे, आता आपण किती वेळेस म्हणलेला आहे, 3 वेळेस म्हणलेला आहे. आता इथं तुमचा पुन्हा 9 आलेला आहे, इथं 9 आलेला आहे. तर याच्या वाटलं तर तुम्हाला काय करायचं असेल तर करू शकता. 9 आलेला आहे, तर पुन्हा वाटलं तर मी करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, 1 वेळेस. तर आता पहिलंच गणित आहे त्यामुळे करून दाखवतो. 9 आलेला आहे, इथं पण 9 होता तुमचा, मग 0 दिला इथं, आहे का नाही. 9 छोटा आहे 37पेक्षा, म्हणून इथं काय पॉईंट ऑलरेडी दिला आहे, तर इथं 90 झाले. इथं पण 90 होते, तर आपण कितीचा भाग घातला होता, 2चा घातला होता, आणि 74 आलेलं होतं. तर हेच पुन्हा रिपीट येईल. हेच सगळं रिपीट होईल, हेच रिपीट होईल. तर 74 आलेलं आहे, आणि इथं किती येईल तुमचा, मग इथं किती येईल, 2 येईल. ठीक आहे,
कारण 2 वेळेस 37चं 37 2 मल्टिप्लाय केल्यामुळे 37ला 2 मल्टिप्लाय केल्यामुळे 74 आलेले. ह्याला सोडवल्यानंतर तुमचं किती येईल 16 येईल, हेच येईल. पुन्हा आपण शून्य दिल्या आहे का नाही, 160 झालेलं आहे, 160 झालेलं आहे आणि आपण त्याच्यानंतर 160 झालेलं आहे. ठीक आहे. आता 160ला तुम्ही किती वेळेस म्हणू शकता, तर 160ला 3 टाइम्स 3 हे करा, मी इथं लिहितो, हे बाकीचं इथं लिहितो, दिसणार नाही तुम्हाला. हा 160 आहे, 160 तर 3 वेळेस म्हणल्यावर तुम्हाला 148 आला होता. ठीक आहे, 148. तर ह्याचं सबट्रॅक्शन करा. ह्याचं सबट्रॅक्शन केल्यावर तुम्हाला किती आलं होतं, पहा इथं 10 झाले, इकडला इकडे 10मधनं 8 गेले, 2 उरले, 5 राहिले, 5मधनं 4 गेले, 1 उरला, 12 झाले. हे पुन्हा डबल तुमचं काय होईल, इथं 0 दिला, इथं आहे का नाही, इथं 12 होते, 12 छोटा होतो, त्यामुळं इथं पॉईंट असल्यामुळं ऑलरेडी 0 लिहिले आपण. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं, 3 झाले, इथं ऑलरेडी लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 37चा पाढा किती वेळेस म्हणावं लागेल, 2 वेळेस म्हणावं लागेल. हे सेम रिपीट होते, 3 वेळेस म्हणावं लागेल. 3 वेळेस म्हणल्यामुळं 2 4 हे 4 असेल, 2 4 3 हे 4 असेल, 2 4 3 2 4 3 तुमचं काय होईल, रिपीट होईल. आता 3 वेळेस म्हणल्यावर तुमचं 111 आलं होतं, इथं 3 लिहून घेतो मी. त्याच्यानंतर ह्याच्यामधनं जर 120मधनं 111 गेलं तर 9 उरले, डायरेक्टली लिहिलेलं आहे मी, कारण अगोदर करून दाखवलेलं आहे. मग पुन्हा तुमचं काय आलेलं आहे, 9 आलेलं आहे. त्याच्यानंतर 2 4 3 2 4 3 तुमचा हा मी मिटवतो. तर हे असं रिपिटेशन होईल, इथंच तुमचं काय होईल, इथंच तुमचं रिपिटेशन स्टार्ट होईल, आहे का नाही, हे रिपिटेशन स्टार्ट होईल. रिपिटेशन स्टार्ट होईल म्हणजे रिपीट तेच नंबर येतील. म्हणजे 2 4 3 2 4 3 तुमचं 2 4 3 2 4 3 2 4 3 येत राहील. मग हे 2 4 3 2 4 3 अशा प्रकारचं रिपीट होत असेल तर आपण काय केलेलं, त्याला कसं लिहायचं सांगितलेलं तुम्हाला. ह्याला आपण असं लिहू शकतो, काय लिहू शकतो, 0.243. काय नंबर रिपीट होतो, 243. जेवढा नंबर रिपीट होतो त्याच्या डोक्यावर बार लिहायचं. ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ सेम. हे आपण एक मेथड शोधून काढलेलं आहे की आपल्याला आता हे असं, आपल्याकडे स्पेस कमी असते आणि कमी जागेमध्ये कशाप्रकारे जास्तीत जास्त लिहिण्यासाठी आपण अशा प्रकारची शोधून काढलेली आहे एखादी मेथड. ठीक आहे, तर त्याला काय करायचं आहे, बार लिहायचे याच्या डोक्यावर 0.243. तर तुमचं हे उत्तर काय आहे, तर ह्याला डायरेक्टली उत्तर लिहू शकता, त्याचा डेसिमल फॉर्म. ह्याचं उत्तर डायरेक्टली सिम्पली काय आहे, 0.243च्या डोक्यावर बार. तर हे क्वेश्चन होता, ह्याचं सोल्युशन आपण ह्याचं सोल्युशन इकडे केलेलं आहे. हे सोल्युशन लिहायचं आणि त्याच्यानंतर हे 9/37 = 0.243 असं लिहायचं लास्टला. तर हे कळलेलं आहे तुम्हाला, आहे का नाही, 243 हे आलेलं आहे. तर हा क्वेश्चन झालेला आहे पहिला. आणि 1-2 क्वेश्चन घेतल्यावर तुम्हाला सगळं आरामशीर कळेल. ठीक आहे, काही शंका राहणार नाही. पहा, लक्ष द्या. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे. तर सगळे क्वेश्चन सारखेच आहेत. तर हा क्वेश्चन घेतलेला आहे. तर आपण एक क्वेश्चन सोडूया, काही आपल्याकडे टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं हा एक क्वेश्चन घेऊया आणि याच्यानंतर आपण काही हा क्वेश्चन घेतल्यावर थांबूया आणि त्याच्यानंतरचे क्वेश्चन मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेईल. ठीक आहे. आता 9/14 थोडंसं फास्टमध्ये बघूया आपण. तर 14 आहे हा इकडे आणि त्याच्यानंतर हा 9 आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं डिव्हिजन करायचं तुम्हाला. तर आता 14 हा मोठा आहे, 9 हा छोटा आहे. तर तुम्हाला शून्याचा भाग आला. शून्याचा भाग गेल्यावर काय, 9 जशाच तसा सबट्रॅक्शन करा. 9मधनं 0 गेला तुमचा 9 राहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉईंट दिला तर तुम्ही पॉईंट दिल्यावर इथं 0 लिहू शकता. 90 झाले. आता 14चा हा पहा, 14चा पाढा म्हणायचं ज्याला येत असेल त्याला ठीक आहे. 14चा येत नसेल तर काय करा, 14×5 = 70, 14 आहे का नाही, 14×5 = 70, 14 = 84. बरोबर आहे. 14 = 84 येत नसेल तर काय करा, 14 गुणिले असं करा तुम्ही वाटलं तर 14 गुणिले, आता टेबल तुम्ही पाठ करा आणि पाठ नसले तर थोडंसं कॅल्क्युलेशन करा. 14चा पाढा 14चा 6पर्यंत म्हणा. 6 × 24, 24ला 4, 5ले 2, 6 × 1 = 6 आणि 2 8 84. 6पर्यंत 6चा भाग बसेल. ठीक आहे. तर हे तुम्ही काय झालेलं 84 आलेलं आहे. जवळ घ्यायचं, ह्याच्यापेक्षा छोटा म्हणजे ह्याच्या जवळ घ्यायचं, ह्याच्यापेक्षा मोठा नसला पाहिजे, ह्याच्यापेक्षा छोटा परंतु जवळचा 84 आलेलं आहे. आता हे 6 वेळेस म्हणल्यानं 14चा पाढा 6 वेळेस म्हणल्यानं 84 आले. तर ह्याचं सबट्रॅक्शन करून घ्या. हा 10 आहे, 10मधनं 4 म्हणजे हा 0 आहे, 0मधून जात नाही तर इकडला एक इकडे घेतला म्हणजे 10 झाला तुमचा, 10 झाला, 10मधनं 4 गेला तुमचा 6 उरला, 10मधनं 4 गेला, इथं 10मधनं 4 गेला 6 उरला, इथं 9 होते पण 9मधला इकडे दिल्यामुळे याच्याकडे 8 राहिले, 8मधनं 8 गेला तर 0 उरला, तर 0 लिहून कन्फ्युजन करायचं नाही, तर इथं काही लिहायचं नाही. ठीक आहे. आता पुन्हा हा छोटा झाला, हा मोठा झाला, जेव्हा जेव्हा छोटा होईल तेव्हा इथं 0 द्यायचा, कारण इथं पॉईंट ऑलरेडी घेतला आहे. आता 14चा पाढा पहा म्हणा. तर 14चा पाढा म्हणल्यावर काय, 14 × 56 पहा, 14 × 1 = 14, 14 × 2 = 28, 14 × 3 = 42, 14 × 4 = 56. पहा, इंग्लिश मिडियमवाल्याने इंग्लिशमध्ये म्हणा, मराठीवाल्याने मराठीत म्हणा किंवा मल्टिप्लिकेशन करून बघा. 14 4 × 4 तुमचा काय आहे, 56 आहे.
14 4 जा 56. किती वेळेस म्हणल्यावर 56 आलेले? 14चा टेबल 4 वेळेस, 14चा टेबल 4 वेळेस म्हणल्यावर 56 आलेला आहे. ठीक आहे. तर याचं काय करा, 60मधनं 6 म्हणजे 10. आता पहा हे तुम्हाला यायला पाहिजे आता. ठीक आहे. 0मधनं 6 जात नाही, इथला एकीकडे घेतला